नमस्कार, मी पंजाब डक आणि आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे। जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर ह्या भागाकडे काय होणार आहे, 4, 5, 6च्या दरम्यान पाऊस जाणार आहे। म्हणून 4, 5, 6ला तिकडल्या भागात पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। तर मग त्याच्यानंतर मग इकडे कशी पाऊस कधी उघडणार आहे, तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 4 तारखेला विदर्भ मराठवाड्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे, मग ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। पण कसं असतं, सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर देखील ना स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतो, पाऊस पडतो, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। 4 तारखेपासून तुम्ही काय करता, मग मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी 4 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत 11 तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे कामे करून घ्या, फवारण्या करून घ्या, मुग काढायचे तर मुग काढून घ्या, उडीद काढायला तर उडीद करून घ्या, ऊसाला खत टाकायचे टाकून घ्या। कारण की त्याच्यानंतर काय होणार आहे, परत राज्यात 11 तारखेच्या नंतर परत पावसाला सुरुवात होणार, ती त्याच्यानंतर देऊ। पण त्या अगोदर आता ह्या 3 सप्टेंबर मध्ये पश्चिम महाराष्ट्रातली काय परिस्थिती राहील, पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज मध्ये तुमच्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर की आज आणि उद्या दिवस तुमच्या इकडे सरी येतील, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। तुमच्या इकडे मात्र 4 तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे। 4 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत तुम्हाला हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर आता आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू। उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा झालं, नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, अहिल्यानगर आणि इगतपुरी ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या इकडं 4 तारीख, 5 आणि 6च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, त्याच्यानंतर इकडे कोपरगाव त्या पट्ट्यामध्ये काय झालं, पाऊस कमी पडलेला होता। पण हे 4, 5, 6चा पाऊस कोपरगाव त्या भागात, शिर्डी भागात राहतात त्या भागात चांगला पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर अद्यापही आतापर्यंत ज्या उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या भागात पाऊस पडलेलाच नाही, तर त्या भागात देखील ह्या पावसात पाऊस पडणार आहे आणि ओढे नाले वाहतील आणि तुमच्या धरणात देखील पाणी येणार आहे, तळ्याला देखील येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। तर हा झाला उत्तर महाराष्ट्राचा। मुंबईकडे देखील एवढं काही मुंबईला जास्त पाऊस पडणार नाही। पालघर पासून म्हणजे इकडं गुजरातकडे म्हणजे सुरतकडे तिकडेच जास्त पाऊस पडणार आहे, मुंबईला जास्त काही पाऊस येणार नाही, फक्त सरी येते। मात्र 4, 5, 6च्या दरम्यान म्हणजे 5 आणि 6 तारखेला मात्र मुंबईला देखील पाऊस थोडा जास्त पडणार आहे, म्हणून मुंबईच्या जनतेने अंदाज लक्षात घ्यायचा। 6 तारखेला मुंबईकडे थोडा जास्त पाऊस पडणार आहे, म्हणजे 5 आणि 6च्या दरम्यान हे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये धुळे झालं, नंदुरबार जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, येवला झालं, कोपरगाव झालं, म्हणजे या शिर्डीच्या परिसरामध्ये काय झालं, बरेच शेतकऱ्याचे मला फोन आले, मी आल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं की काही भागामध्ये म्हणजे 10-20 गावं सुटलेले, तर त्यांना एक सांगू इच्छितो की म्हणजे 5, 6 आणि 7चा जे पाऊस पडणार आहे ते उत्तर महाराष्ट्राकडे खूप पडणार आहे। त्याच्यामुळे त्या पावसामध्ये तुमच्या इकडे जरी मुसळधार पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी अतिमुसळधार पडणार आहे, त्याच्यामध्ये तुमच्या धरणाला पाणी येईल, तळ्यामध्ये देखील पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। आणि मुंबईच्या जनतेला एक सांगू इच्छितो की 5 आणि 6च्या दरम्यान मुंबईला देखील एक जोराचा पाऊस येणार आहे, म्हणून हे 5, 6 तारखेचा हे देखील मुंबईच्या जनतेनं अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात मात्र परत मध्ये सर्वदूरचा पाऊस 13 तारखेपासून सगळीकडे 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान राज्यात जोराचा पाऊस येणार आहे, म्हणून आताच हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज